सो हॅलो गाईज, वेलकम टू डे 3. आता आम्ही सध्या मुन्नारमध्ये आहे. आता आम्ही इथून जाणार आहे ते टेकडीला जाणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि तसंच आज मला तरी फेवरेट माझा पॉईंट आहे एलिफंट जंक्शन. तिकडे जाणार आहे आम्ही एलिफंट जंक्शन बघायला आणि तिथे एलिफंट राईड आहे, एलिफंट बाथ आहे. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही आत्ता ब्रेक घेतला आहे, नारळ पाणी ब्रेक. सो कसं वाटतं तुला पिऊन? टेस्ट कशी वाटते? फर्स्ट टाइम पिते ऑरेंज वाला. पण मला नॉर्मल सारखंच लागतं. असं काही जास्त डिफरन्स नाही आहे टेस्टमध्ये. ते बोलले का डिफरन्स आहे? डिफरन्स नाही आहे टेस्टमध्ये असं म्हणतो. केक केवढं मोठं दाखव ना. म्हणजे आता आम्ही डिरेक्टली एलिफंट जंक्शनला चाललो आहे. सो ऑन द वे मुन्नार टू थेकडी तुम्ही हे गणपतीचा स्टॅच्यू बघू शकता. खूप मस्त आणि खूप मोठा स्टॅच्यू आहे. सो पुन्हा टू थेकडीला जाताना ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला हे चर्च दिसेल. खूप चर्च लागतील पण हे एक फेमस चर्च आहे आणि खूप मस्त आणि खूप मोठं आहे. आर्किटेक्ट खूप मस्त केलं आहे, आर्किटेक्चर असं खूप मस्त आहे. आत्ता आम्ही पोहोचलो आहे एलिफंट जंक्शनला. मुन्नार टू थेकडी आम्ही केला ट्रॅव्हल आणि आता एलिफंट जंक्शनला पोहोचलो आहे. Jeep Safari, this one. Kerala, Tamil Nadu sightseeing. ओके. सो आम्ही आत्ता आलो एलिफंट कॅम्पला. पर पर्सन अराउंड 1300 आहेत फॉर एलिफंट राईड अँड एलिफंट बाथ. सो इथे थोडी लाईन आहे. आता आमचा चान्स आहे. एक्सायटेड, मोस्ट अवेटेड ॲक्टिव्हिटी. पण मला थोडी भीती पण वाटते. फर्स्ट टाइम म्हणजे असं बसतीये हत्तीवरती. मजा येणार आहे. हा, मजा तर येणार आहे. खूप जास्त हत्ती आहे त्यांच्याकडे. खूपच जास्त आणि खूप क्यूट आहेत. सो बघू आता 2 मिनिटामध्ये येईल कोणता हत्ती येतोय बघू. सो आलाय आमच्या हत्ती. Madam, इकडे साईडला तुम्ही बघू शकता. आता चालू होती राईड आमची. असं वाटतं जुरासिक पार्क मध्ये आलोय. हातू खाईल तर हातू. खूपच अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे. मस्ट ट्राय इन टेकडी. मी याच्यासाठीच खूप एक्सायटेड होतो. माझ्या नवऱ्याला बाकी काहीच नाही पाहिजे, फक्त फक्त आणि फक्त हत्ती. बोथ आर व्हेरी हॅपी. एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे हा. आणि पूर्ण असं जंगलच्या मधून सगळे वेलदोड्यांची झाड आहेत तिथं. आता याच्यानंतर आम्ही एलिफंट बाथिंगला जाणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. इकडे तुम्ही बघू शकता एलिफंट बाथिंग चालू आहे. सो तो एक्सपिरियन्स आता ह्याच्यानंतर आम्ही घेणार आहे. सो बघू शकता एलिफंट बाथ.
आम्ही आत्ता चेक इन केलं आहे मेरीवेदरमध्ये. खूप छान सर्विस आहे. त्यांनी आम्हाला ड्रिंक ऑफर केलं आहे. स्टे ट्यून, आय विल शो यू द रूम्स. खूपच मस्त असा व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता किती सुरेख असा व्ह्यू आहे. सो वेलकम टू मॅरी रिसॉर्ट. ही प्रॉपर्टी आम्ही 3 सीज कडून टूर्स अँड ट्रॅव्हल्स बुक केलेला. तशी अप्रॉक्सिमेटली प्रॉपर्टी असेल 6 to 7 K. बट आम्हाला ही 3 सीजनी करून दिली आहे बुक. सगळ्यात त्यांनी पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे राहायची सोय आणि ट्रॅव्हलिंगची सोय. सो तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता. तिकडे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आणि मागे पण प्रॉपर्टी खूप छान आहे. सो आय रेकमेंड दिस प्लेस इफ यू आर स्टेईंग इन टेकडी. आता इथून आम्ही जाणार आहे मसाल्याची शॉपिंग करायला, कारण की मुन्नारपेक्षा टेकडीमध्ये मसाले खूप चांगले भेटतात. मुन्नार हे हाईप झालं आहे थोडंफार मसाल्यांसाठी, पण टेकडीमध्ये ॲक्च्युलीमध्ये चांगले भेटतात मसाले. अजून केळीचे वेफर्स वगैरे त्याची शॉपिंग करू आणि जर वेळ भेटला तर आम्ही स्पाला जाणार आहे. सो स्टे ट्यून. सो जस्ट आम्ही आत्ता आलो आहे आयुर मसाज सेंटरमधून. तिथे स्पा घेतला, फुल बॉडी मसाज अँड शिरोधारा. सो खूपच रिलॅक्सिंग असं एक्सपिरियन्स आहे. सो तुम्ही नक्की इथे आला टेकडीमध्ये तर ट्राय करू शकता. सो आमचं संपलेलं आहे डे 3. कारण की आज आम्ही सकाळी मुन्नारवरून निघालो टेकडीसाठी. आम्ही पहिल्यांदा एलिफंट कॅम्पला गेलो. तिथे खूप सारे एलिफंट्स होते. मी मोस्टली प्रेफर करा, एलिफंट जंक्शन खूप फेमस आहे, पण तुम्ही मोस्टली प्रेफर करा एलिफंट कॅम्प, कारण की तिथे खूप सारे एलिफंट्स आहेत. एलिफंट जंक्शनमध्ये हत्तींची संख्या लिमिटेड आहे. सो आज आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला कळालं की एकच हत्ती त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बाथिंग अवेलेबल नाही आहे, फक्त राईड होती. सो देन आम्ही शिफ्ट केला प्लॅन. खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये मी ऐकलेलं की एलिफंट जंक्शनला जावा, पण त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करतो की एलिफंट कॅम्प म्हणून जे आहे तिकडे जावा. तिथे खूप चांगल्या अशी म्हणजे खूप तुम्हाला लगेच नंबर येईल आणि खूप सारे एलिफंट्स आहेत. सो बाथिंग आणि दोन्ही पण एलिफंट राईड असे दोन्ही पण अवेलेबल आहे तिथे. तिथे आजकाल गर्दी खूप होते, त्यामुळं अराउंड 1 आवरचं वेटिंग आहे. सो प्रेफर करा की सकाळी अर्ली मॉर्निंग जायचं. सो तुमचा नंबर लवकर येईल. त्याच्यानंतर मग आम्ही रूमवर आलो. आमचं पेरियारला जायचा प्लॅन होता, पण त्याचे तिकीट्स तुम्हाला 1 मंथ आधीच बुक करायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे तिकीट भेटतील. तुम्ही डिरेक्टली जाऊन पण तिकीट बुक करू शकता बोटिंगचे, पण त्याच्यासाठी 3:30 पर्यंतच टायमिंग आहे. 3:30च्या आत तुम्हाला जायला लागेल, तर तुम्हाला स्लॉट भेटतील. आम्हाला रूमवर यायलाच उशीर झालेला. सो आम्ही जेवण करून 3 वाजता रूमवर आलो, 3-3:30. मग थोडी रेस्ट घेतली आणि मग आम्ही असं डिसाईड केलं की टेकडीमध्ये स्पायसेस खूप चांगले भेटतात, बेटर दॅन मुन्नार. टेकडीमध्ये अजून एक विशेष आहे की इथे ऑथेंटिक ऑइल्स आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मसाज करायचा असेल किंवा स्पा घ्यायचा असेल तर तुम्ही कोलम, वर्काला ह्या ठिकाणी न घेता मुन्नार किंवा टेकडीमध्ये घ्या. सो आम्ही आत्ताच जस्ट आलो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ऑइल आहे. आम्ही घेतलेला स्पा होता शिरोधारा प्लस फुल बॉडी मसाज आणि अप्रॉक्सिमेटली प्राइस 2500 to 3000 आहे त्याची पर पर्सन. सो तुम्ही नक्की ट्राय करा. आय रेकमेंड दॅट. ओके, सो चलो बाय बाय. दॅट्स इट फॉर द डे 3. बाय बाय. स्टे ट्यून फॉर द डे 4. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. नंतर आम्ही आलो रूमवरती, आता फ्रेश वगैरे झालो, जेवण करायला आलं. सेम रेस्टॉरंटमध्ये आलं मेरीवेदरच्या. तुम्ही बघू शकता खूप छान आहे, ह्यांचं बफे पण आहे.
सो आता मी खातो, खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि आता उद्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याची आमचा ब्लॉग असेल तो असेल मस्ट अवेट अनदर प्लेस दॅट इज अलप्पीच्या हाऊसबोट. सो स्टे ट्यून. बाय.